शाबास कडक पकड. चला मित्रांनो सुरुवात तर झाली. नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा आलो कोरलेला फिशिंगला. तर आज आपण बेट फिशिंग करणार आहोत कारण पाण्याची कंडिशन भरपूर खराब आहे. बघू काय लागतं आहे काय. जर सध्या तुम्ही जर कोरलईचा किंवा काचीचा जर प्लॅन करत असाल फिशिंगचा, खास करून लांबचे अँगलर, तर सध्या येऊ नका. कारण का पाण्याची कंडिशन एवढी खराब आहे की सांगू शकत नाही. म्हणजे आपण जेव्हा शेती वगैरे लावतो त्यावेळी ज्या पाण्याची कंडिशन असते तशी एकदम पूर्ण म्हणजे खराब पाणी, पूर्ण असा मातीसारखं पाणी डायरेक्ट दिसतं आहे. तर लांबचे जे अँगलर असतील तर त्यांनी सध्या येऊच नका. जे लोकलचे अँगलर आहेत जवळचे, त्यांना काय फरक पडत नाही. 1-2 किलोमीटर आले गेले. तसं मी पण आता इथेच राहतो, त्याच्यामुळं 1-2 किलोमीटर येणं जाणं काय फारशी मोठी गोष्ट नाही. पाण्याची कंडिशन बघा, म्हणजे पूर्ण वालूचा कलर आणि पाण्याचा कलर एक आहे. बघू आता काय कॅच होतात का. जर कॅच वगैरे काय झाल्या तर नक्की दाखवू. काल पण आपले पनवेलचे मित्र आले होते फिशिंगला, पण त्यांना पण काय लागलेलं नाही, परत गेले. आणि त्यांच्यासोबत मोठा स्कॅम झालेला काल. त्यांनी मुंबईवरून, म्हणजे ते म्हणजे फ्रेश आहेत, फर्स्ट टाईम त्यांनी रॉड खरेदी केलं. रॉड म्हणजे पूर्ण सेटअप खरेदी केलं. तर ते मुंबईला गेले होते. तर त्यांनी सेटअपचा त्या शॉपवाला कोण आय थिंक आपल्याला पण माहीत नाही, आणि ते पण नवीन आहेत त्यांना, त्याच्यामुळं त्यांना पण नाव माहीत नाही आहे. 8,500 रुपये घेतले आणि आपले फायबरचे ग्लासमध्ये रॉड, त्यातला रॉड दिले. एक कोणती तरी 6,000ची रील दिली. तिला पण नाव नाही गाव नाही काय नाही. तिची पण बेलामची स्प्रिंग वगैरे तुटलेली होती, ती पण वर्क करत नव्हती. बिचारे तेवढ्या लांबून आले इथे आणि इथे येऊन सांगतात दादा असं असं झालं आहे. तर मशीन का फिरत नाही, मशीनचं बेलामवर होत नाही. तर जाऊन चेक केलं बघते तर मशीन पूर्ण म्हणजे स्प्रिंग वगैरे गेलेली. कोणती भलतीच मशीन होती, लो क्वालिटीची. जास्तीत जास्त 1,000-1,200च्या आसपास मशीन असेल रील. तर त्यांच्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे. जर जे नवीन अँगलर जर आपल्या शॉपवर येत आहेत तर त्यांना सहकार्य करा, ना की त्यांची लुटमार. या गोष्टी योग्य नाहीत. एखादा नवीन अँगलर सुरुवात करतो आणि सुरुवातीला जर असं तो फसत असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी मोठे चुकीचे आहेत. तर प्लीज असं कोणी करू पण नका. आणि जर कुणाला असं परचेस करायचं असेल तर आपले जे मित्र असतील त्यांना विचारूनच करा. कारण का नवीन माणूस जरी शॉपवर गेला तरी ते लगेच समजतात. त्यांना हार्ड लूर दिलेले. हार्ड लूर बघाल तर म्हणजे ते 100-150 वाले पॅकिंगला असतात, ते पिशवीमध्ये छोटे पॅक केलेले एकदम लोकल, त्यातले हार्ड लूर दिलेले. तर असं कोणी करू नका. जो कोण आपला मित्र असेल त्यांना जाऊन घ्या, सोबत घ्या किंवा त्यांना विचारा, नंतरच काही खरेदी करायची असेल ती करा. तर आपण स्पॉटला आता आलो, बघूया बेट फिशिंग करून काय जमते काय. आपले मित्र तर अगोदरच पोचलेले आहेत. आपण गेलेत पुढं ना. हो हो. तर आपली काही वस्तू घरी राहिल्या होत्या, तर आपण स्पॉटला येऊन परत रिटर्न गेलो होतो. तर बघू आता काय गेम होतं आहे. आणि पूर्ण खाली गेलेलं आहे. हवा पण आहे भरपूर, पण रोजपेक्षा आज थोडी कमी आहे. पण पाणी एकदम खराब आहे, एकदम खराब. काल पण काही अँगलर काशीदला गेले होते, तर तिथं पण अजिबात काही गेम नाही. सध्या 4-5 दिवस कुठेच गेम चालू नाही. पण हा स्पॉट आपल्या जवळ आहे म्हणून आपण कोरलेला आलो. बघू पाण्याची कंडिशन तर बघू शकताय, एवढा खराब आहे. मित्र बोलतात लांबचे अँगलर असेल त्यांनी प्लॅन सध्या करूच नका. जवळपास आपले कुठे स्पॉट असतील तिथंच फिशिंग करा. बेटला आपण मित्रांनो बागडा लावतो. सोबत आपला सेटअप पॅक करत आहे. सॉरी पॅक नाही, सेटअप जोडत आहे. बागडा लावलेला आहे. गली आपल्याकडून पाण्यात चुकी झाली होती. मोठ्या साईजचा गोबेरा लागलेला निघून गेलेला आहे, गलीच घेऊन गेला आहे. कडक साईज रे होती, कडक साईज. घाईघाईत गली बांधण्यात चुकी झाली होती आणि एक चुकी मागात पडली. जे पण गाठ मारली होती त्याच्यातून मिस झालेलं आहे.
मित्रांनो फिंगर मार्क ताम लागले ताम. उचलू का डायरेक्ट? आई तो बसली काय? हाय हाय. उचल उचल. ॲस शबास. कडक पकड. अरे आयदो लगेच जाळ टाकायला मोकळे. एक कॅच गेली आणि लगेच दुसरा गल बांधताना दुसरी कॅच. हे बघा बघू शकताय आपला नाही एक गल घेऊन गेलेला आणि हा बघा आपण दुसरा गल बांधतच होतो आणि एक साईडला टाकून ठेवलेला आणि कॅच झाले. बास बास बास. हुकअप बघू शकताय कडक हुकअप झालेला आहे. तर कट मारायला लागला डायरेक्टला. चांगल्या साईजचे लागले मित्रांनो. एक बिग साईजचं घालवलं पीस लगेच पाठीवर दुसरा लागला. बरं काढलं ते पटकन. हाय हाय हाय. फायनली काहीतरी कॅच झाले बाबा. काढ काढ. भाईने काढलं हँडलाईनला काम. बघूया काय ह्याचं गोबेरा आलेला आहे मस्त कडक. काढला काम. फायनली तो त्याला स्ट्राईक झालेले आहे. काढ काढ. स्ट्राईक झाले. हो स्ट्राईक मारले मला. 2 हिसके दिले. स्ट्राईक आहे. हाय 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 हाय. मित्रांनो दुसरी कॅच झाली. बघू शकताय गोबेरा सेम साईज आहे मित्रांनो. 2 घालवले दुसरा परत काढला. मस्त गुड कॅच. हँडलाईनचं कमाल. स्ट्राईक चांगली होती. काय अडकला. मित्रांनो आलो होतं कोरला फिशिंगला. तर एक चांगल्या साईजची एक ताम लागलेली आहे आणि आज बघू शकताय 2 गोबेरी लागलेली आहे. तर आज गेम चांगला झाला. पाण्याची कंडिशन भरपूर खराब आहे. तरी पण चांगल्या प्रकारे गेम झालेला आहे.